मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जांभूळवाडीचा नामदेवराव फाटे तसा अगदी जिद्दी आणि कष्टाळू. कितीही अडचणी आल्या, कितीही विघ्न आली तरी गडी कधी डगमगायचा नाही. प्रयत्न वाळूचे, कण रगडिता तेलही गळे, या उक्तीवर त्याचा फार विश्वास. एवढं करूनही एखाद्या कामात अपयश आलं तरी मनाला फार लावून न घेता पुन्हा संधीच्या शोधात तो असायचा. एखादी गोष्ट करायची ठरवली की त्यात मन लावून चिकाटीनं पाठपुरवठा करत राहायचा. आळसाच त्याचा एकदम 36चा आकडा म्हणाना. आता एवढा जर तो गुणवान असेल तर साऱ्या गावाचा तो आदर्श असेल असं तुमच्या मनात एव्हाना आलं असेल. पण घोडं हितच पेंड खात होता. उलट त्याला पाहिल्यावर अनेकांच्या कपाळावर आठ्या चढायच्या. बायका तर तो समोरून आला तरी रस्ता बदलायच्या. असं का व्हावं? कारण नामदेवच्या अंगात वर वर्णन केलेले गुण आहेत यात काही शंका नाही. पण त्याचा उपयोग तो काही शेतातील कामात वा इतर क्षेत्रांतील कर्तबगारी दाखविण्यासाठी करत नव्हता, तर एखादी बाई पटवण्यासाठी हे गुण उधळायचा. त्यामुळे गावात त्याला बाईल वेडा नाम्या याच नावानं ओळखलं जात होतं. गावात नवीन आलेली एखादी बाई पाहिली की हा पाघळायचा. म्हणजे अगदी मेणासारखा वितळायचाच म्हणाना. बाई दिसली की मान वाकडी होईपर्यंत वळून वळून बघायचा. आड रानाला एखाद्या बाईसोबत निलाजऱ्यागत बोलायला बघायचा. कितीही झिडकारलं तरी प्रयत्न करीत राहायचा. एखाद्या बाईनं अपमान केला तरी तो मनाला लावून न घेता पुन्हा दुसरीकडे संधी शोधायचा. अनेकदा अशा गोष्टी त्याच्या अंगलट आल्या होत्या, पण त्यानं कधी लाज धरली नाही की कधी हार मानली नाही. नामदेवला कडक इस्त्रीचे कपडे घालून केसांचा मस्तपैकी कोंबडा पाडायची फार हौस होती. खरं तर जांभूळवाडी सारख्या गावामध्ये दररोज असे कडक कपडे घालून कोंबडा पाडून फिरणं एकदम विचित्र वाटायचं. पण काही वर्षे तो मुंबईत राहिल्यानं तिथली सवय त्याला लागली होती. आपण असं कडक राहिलो तरच आपल्याकडे बायकांचं लक्ष जाईल असंही त्याला वाटायचं. आता तुम्ही म्हणाल त्याचं लग्न झालं नसेल, संसाराच्या रहाट गाडग्यात तो अडकला नसेल, पण तसंही काही नव्हतं. चांगली नक्षत्रासारखी बायको होती त्याला. शिवाय पदरात 2 पोरंही होती. पण असं असूनही दुसऱ्यांच्या बायकांकडे पाहण्याची त्याची सवय सुटत नव्हती, एवढं मात्र खरं. एखादी बाई पटवायची त्याची थिअरीही जरा हटकेच होती. म्हणजे गावात एखादी उफाड्याची आणि सुंदर बाई नोकरीनिमित्त नव्यानं राहायला आली की नामदेव हळूच तिच्या खिडकीतून किंवा दरवाजातून बिनविषारी साप सोडून द्यायचा आणि आसपासच कुठंतरी रेंगाळत बसायचा. 5-6 मिनिटांत सापाला पाहून त्या बाईची किंकाळी ऐकू यायची. मग नामदेव वाऱ्याच्या वेगात त्या बाईच्या घरी धावत असे. काय काय झालं? चेहऱ्यावर काळजी दाखवत नामदेव म्हणत असे, अहो केवढा मोठा साप न्हाणी घरात आहे. कुठंय कुठंय? असं म्हणत नामदेव काठी किंवा हाताला लागेल ते घेऊन न्हाणी घराला शिरायचा आणि 2-3 मिनिटांतच हातावर त्या सापाला खेळवत आणायचा. अहो बाई, एवढूशा सापाला घाबरलात वय? असं म्हणत सापाला उलट पालट करायचा. ते पाहून ती बाई आणखीनच घाबरायची. मग एखाद्या छोट्याशा पिशवीत नामदेव त्या सापाला बंदिस्त करून ठेवत असे. अहो डोक्यावर 10चा आकडा असलेला नाग तर मी किती वेळा पकडला असेल. मण्यार, दामण हे विषारी साप पकडणं म्हणजे माझा हाताचा मळ आहे. अहो एकदा तर 20 फूट लांब अजगर पकडलाय. आता बोला. नामदेवची टकळी चालू व्हायची. भरपूर थापा तो मारायचा. बरं, ती बाई जांभूळवाडीत पहिल्यांदाच आलेली. तिचं ना कोणी ओळखीचं ना पाळखीचं. त्यामुळे पहिल्याच भेटीत नामदेवची आणि तिची अशी भेट व्हायची. तिच्यावर नामदेवचं चांगलंच इंजेक्शन पडायचं. ती मग चहा वगैरे ठेवायची आणि तेवढ्या वेळात नामदेव मग तिच्याविषयी खोलात जाऊन आणखी माहिती गोळा करायचा आणि तिच्यावर आपलं जाळं फेकायचा. फक्त एकदाच त्याचं टायमिंग चुकलं होतं. एकदा त्यानं नेहमीसारखा साप खिडकीतून सोडला आणि तो बाईच्या किंकाळीची वाट पाहू लागला. 3-4 मिनिटांतच ती ऐकू आली. तो पळतच त्या घरी गेला आणि कुठे तो साप असं म्हणाला. त्यावरती बाई म्हणाली, पण तुम्हाला काय माहित की साप पाहून मी किंकाळी फोडले? त्यावर एक क्षणभर नामदेव गडबडला, पण तरीही प्रसंगावधान राखत म्हणाला, अहो या घरात अनेकदा साप निघतात म्हणून मी म्हटलं.
तुम्ही या गावात नवीन असलात तरी मी नाही ना. पण ती बाई फारच चलाक होती. नामदेवची डाळ काही तिथं शिजली नाही. गावातल्या अनेकांना नामदेवची ही युक्ती माहीत झाली होती. त्यामुळं तो रानावनात किंवा ओढ्याला हिंडताना दिसला की एखादा त्याला हटकून विचारायचा, काय नामदेवराव, साप पकडायला आलाय वाटतं. गावात नवीन एखादी बाई नोकरीनिमित्त राहायला आली की काय आज? बाकी तुमची ही आयडिया फार चांगली आहे राव. सापाऐवजी कधी कधी तो वेगळी युक्ती लढवायचा. गावात कोणी नवीन बाई माणूस येणार अशी माहिती त्याला मिळाली की हा जीप गाडी काढून एसटी स्टँडला जायचा. एसटी स्टँड पासून जांभूळवाडी 5 किलोमीटरवर आहे. गाड्यांची सोय नसल्यानं एवढं अंतर चालणं अवघड असायचं. त्यामुळे एखादी अनोळखी बाई दिसली की काय जांभूळवाडीला चाललायत काय असं विचारायचा. त्या बाईने हो म्हटलं की चला मी पण तिकडच चाललोय, 5 किलोमीटरवर गाव आहे हो, मी सोडतो तुम्हाला असं म्हणायचा. त्यावर ती आढेवेढे घ्यायची, पण नामदेवच्या आग्रहाला ती बळी पडायची. मग ती गाडीत बसल्यावर सगळी चौकशी करायचा. त्यानंतर तिला भाड्याच्या घरी सोडल्यावर मीठ मिरची आणून द्यायचा. त्यानंतर मस्तपैकी चहा भुरकत भुरकत प्यायचा. एवढं होईपर्यंत त्याला अंदाज यायचा की आपली येथे डाळ शिजेल की नाही, पण तरीही तो प्रयत्नात कुठेही कमी पडायचा नाही. पण दरवेळी फासे त्याच्या मनासारखे पडत नसत. अनेकदा उलटेही पडत असत. माग एक शिक्षिका पाचघर मधून बदलून आली होती. सापाचा पहिला अध्याय नामदेवनं यशस्वीरित्या पूर्ण केला होता. हळूहळू तो तिच्या बरोबर गप्पा मारायला यायला लागला. अनेक गोष्टींची मदतही करू लागला. तिला बाजार हाट आणून देऊ लागला, भाजीपाला पुरवू लागला आणि अधूनमधून पाणीही भरून देऊ लागला. आता एवढा फुकटचा हमाल त्या शिक्षिकेला मिळाल्यावर ती कशाला तक्रार करेल. घरातलं सारवणही तिनं नामदेवकडून करून घेतलं होतं. तीही याच्याशी गोडगोड बोलायची, त्यामुळं तोही अगदी मोहरून जायचा. शेवटी 6 महिन्यांनी तिची बदली झाल्यावर त्याच्या लक्षात आलं की अरे, आपण फक्त फुकटचं राबलोय, आपल्या हाताला फार काही लागलंच नाही. त्यामुळे तो आणखी सावध होऊ लागला. पण 10 पैकी 3 बायका त्याला अशाच राबवून घेत असत. 4 बायका त्याला अजिबात दाद देत नसत, तर एखादी बाई त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवून वागत असे. 10 पैकी एखादी बाई त्याच्या गळ्याला लागत असे. म्हणजे 10% त्याला अशा गोष्टींमध्ये यश यायचं. त्यातही तो खुश असायचा. त्याची बायको राधाबाई तर त्याच्या या वागण्याला अगदी कंटाळून गेली होती. आला का उकिरडे फुंकून असा दिवसातून ती 5 वेळा तरी त्याचा उद्धार करायची. अनेकदा ती रागाने माहेरी निघून गेली होती, तर कितीतरी वेळा तिने जीव द्यायची धमकी दिली होती. पण नामदेववर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. बायको भांडायला लागली की हा तिची समजूत घालायचा. अगं, तुझ्यासारखी लाखात एक बायको घरात असताना मी कशाला नाही त्या लपड्यात पडू. उलट आपला सोन्यासारखा संसार चाललाय ना, त्यामुळे गावातील काही लोकांना ते बघवत नाहीये. त्यामुळे ते तुला माझ्याविषयी काही बाही सांगत असतात आणि आपल्यात भांडण लावून देतात. अशी मखलाशी तो करत असे. पण राधाचा नामदेववर काही विश्वास बसायचा नाही. तिने अनेकदा काही गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या होत्या. घरात कधी स्वतःच्या हातानं पाण्याचा तांब्या न घेणाऱ्या आपल्या नवऱ्याला तिने दुसऱ्या बाईच्या घरचं पाणी भरून देताना पाहिलं होतं. घरातली ज्वारी, तांदूळ, बाजरी त्यानं अनेकदा वाटल्याचं तिला माहिती होतं. त्यामुळं ती त्याच्यावर फारच चिडून असायची. रागाच्या भरात असला नवरा मेलेला बरा असंही म्हणायची. आपल्या पोराच्या या कर्तृत्वापुढे त्याच्या आईनं कधीच हात टेकले होते. लग्नानंतर तरी पोरगं जाग्यावर येईल असं तिला वाटत होतं. पण तीही तिची आशा फोल ठरली होती. त्यामुळे आता येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याशिवाय तिच्या पुढे कोणताही पर्याय शिल्लक राहिला नव्हता. गावातली सदाशिवची मावस बहीण प्राजक्ता त्याच्याकडे आठवडाभरासाठी राहायला आली होती. 24-25 वर्षांच्या प्राजक्ताला पाहताच नामदेवच्या छातीची धडधड एकदम वाढली. साऱ्या अंगभर आनंदाची एक लहर उसळून गेली आणि मेंदूला गोड अशा झिणझिण्या बसल्या. आता ही सारी लक्षणं त्याच्यामध्ये दिसू लागली. याचा अर्थ या पोरीकडे लक्ष दे बाबा असा कौल आपल्या आतल्या मनानं दिल्याचं त्याच्या लक्षात आलं. बस, मग काय नामदेव लागला तयारीला. या प्रकरणात साप पुराणाचा काही उपयोग होणार नव्हता की जीप गाडी ही मदतीला धावून येणार नव्हती. यावेळी वेगळीच आयडिया त्याला काढायला लागणार होती. काय गेम करावी म्हणजे प्राजक्ता आपल्या जाळ्यात अडकल याचा तो रात्रभर विचार करीत होता. थोडा वेळ सुद्धा त्याच्या डोळ्याला डोळा लागला नाही. त्याच्या नजरेसमोर गुलाबी रंगाची साडी नेसलेली हसतमुख प्राजक्ता दिसू लागली आणि ती आपल्याला डोळ्यांनी आवाहन देते
असा भास त्याला होऊ लागला. या कुशीवरून त्या कुशीवर होत त्याने ती रात जागवली. पहाटे पहाटे त्याचा डोळा लागला तर स्वप्नामध्ये ही प्राजक्ता त्याच्या बरोबर आंधळी कोशिंबीर खेळत होती. खेळ अगदी रंगात आला होता. नामदेववर राज्य होतं. डोळ्यावर पट्टी बांधून तो प्राजक्ताला पकडायला बघत होता आणि ती त्याला हुलकावणी देत होती. खरं तर एका डोळ्याच्या बाजूनं ती त्याला अस्पष्ट का होईना दिसत होती, पण याच परिस्थितीचा फायदा घेऊन तो तिला घट्ट मिठी मारणार होता. 3-4 वेळा तो मुद्दाम चुकला आणि शेवटी मनाचा हिय्या करून तो तिला पकडत जोरात म्हणाला, आता मी तुला मिठीतून अजिबात सोडणार नाही, पकडली की नाही एकदाच. त्यावर पाठीत एक जोराचा रट्टा मारत राधा म्हणाली, या बया, या नवऱ्याला म्हणावं तरी काय, याला रात्र कळना की दिवस समजना. हवा आता उजाडलंय, सासूबाई उठल्या ते आता, नका प्रेमाचा तमाशा करून दाखवूसा. राधाचं बोलणं हे ऐकून नामदेवला तर घामच फुटला. आपण झोपेत काय वेडं वाकडं तर बोललो नाही ना. पण राधाला कसला संशय आला नव्हता. ही त्यातल्या त्यात जमेची बाजू होती. सकाळी 9 वाजताच नामदेव केसांचा कोंबडा पाडून सदाशिवच्या घरी गेला. दोघे तसे लहानपणापासूनचेच मित्र होते. पण पुढे नामदेवनं बाईमध्ये आणि सदाशिवनं राजकारणात इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली आणि दोघांचे मार्गही भिन्न भिन्न झाले होते. आता तो पंचायत समितीचा सदस्यही झाला होता. 5 वर्षांपूर्वी तो गावचा सरपंचही राहिला होता. सकाळी सकाळी नामदेवला आपल्या घरी आल्याचं पाहून सदाशिवचं तर टाळकच हल्लं होतं. त्याला माहिती होतं हे बेणं आपल्या घरी कशाला आलं असल. काय र नाम्या, उकिरडं फुंकायचं सोडून आमच्याकडं कशाला वाट वाकडी केल्यास? हे बघ, हिथं कोणाकडं वाकड्या नजरेनं बघशील तर तुझ्या आयुष्याची वाट लावून टाकीन, आधीच सांगून ठेवतोय. अरे सदा, ऐकून तर घे की र, मी आता फार सरळ मार्गी झालोय. शेतीच्या कामात लक्ष घालतोया. आपली शेती बरी आणि आपण बरं, असं माझं असतं या. बरं बरं, जित्याची खोड मेल्याशिवाय बरी जाईल. बरं काम बोल तू. काय नाही, आज शेतात धरतोया. नेमका आमच्या बैलाचा कासरा तुटलाय, म्हणून मग आलो बालमित्राकडं. हे बघ, कासरा तुला देतो, पण जर काय डाव खेळलास तर तुला त्याच कासऱ्यानं फाशी देईन एवढं समज. भलतं सलतं मनात पण आणू नकोस र. तोपर्यंत सदाशिवनं त्याला कासरा काढून दिला. तो घेईपर्यंत प्राजक्ता कुठं नजरेला पडते का बघावं म्हणून त्यानं नजर सभोवताली फिरवली. स्वयंपाकघरात तिची लगबग चालू होती. नामदेवनं मग कासरा उचलला आणि घरी आला. 1.5-2 तासांनी सदाशिव तालुक्याच्या गावी निघून गेल्याचं नामदेवनं पाहिलं आणि गड्याची कळीच खुलली. 10-15 मिनिटांनी तो सदाशिवच्या घरी गेला. वहिनी, अहो वहिनी, अहो हा कासरा लय बारीक पडतोया, जरा मोठा देताय का? नामदेवनं ओसरीवरूनच आवाज दिला. तेवढ्यात त्याला प्राजक्ता सामोरे आली. वहिनी दळण ठेवायला गेल्यात, येतीलच आता, प्राजक्तानं सांगितलं. नामदेवलाही तेवढंच हवं होतं. मग काय, त्यानं बरोबर जाळं फेकायला सुरुवात केली. लय गोड गोड गप्पा हाणल्या. अशा गोष्टींमधला दांडगा अनुभव त्यानं पणाला लावला आणि 2-3 मिनिटांतच प्राजक्ता त्याच्या बोलण्यानं खिदळू लागली. तिला त्याचं बोलणं ऐकावंसं वाटू लागलं. मग नामदेव तरी मागे हटतोय काय? त्यानं बी अशा काही टपऱ्या हाणल्या की तिच्यावर चांगलंच इम्प्रेशन पडलं. तोपर्यंत वहिनीही आल्या होत्या. दोघांना खिदळताना पाहून तिच्या पोटात तर खड्डाच पडला. वहिनी, हा कासरा कमी पडतोया, जरा मोठा देता साका. मला ठाव आहे तुम्ही कासरा शोधताय का आसरा शोधताय सत्य, पण त्या आल्यावरच तुम्ही घरी या, निघा आता. वहिनींनी सरळ त्याला घरचा रस्ता दाखवला. नामदेव सारख्या एवढ्या चांगल्या माणसाला वहिनी असं टाकून बोलल्याचं पाहून प्राजक्ता कळवळली. मग काय नाईलाजच झाला. दुसऱ्या दिवशी सदाशिव कधी एकदा घराच्या बाहेर पडतोय याची नामदेव वाटच पाहू लागला. तो बाहेर पडल्यानंतर 10-15 मिनिटं तो खांद्यावर कासरा टाकून सदाशिवच्या घरी आला. अंगणात प्राजक्ता भांडी घासत होती. ही संधी कशाला नामदेव सोडतोय? तो तिथंच तिच्याशी गुलू गुलू बोलू लागला. आता प्राजक्ता त्याच्या चांगलीच कह्यात आली होती. तेवढ्यात वहिनी बाहेर आल्या. नामदेवला पाहताच त्यांच्या कपाळावर आठी चढली. वहिनी, तुम्हीच म्हणालात ना सदाशिव घरी असल्यावरच या, म्हणून आलोय. बाहेर पाठवा बघू त्याला. अहो आत्ताच ते बाहेर गेलेत. तुम्ही असं करा, तुम्ही नका परत हेलपाटा मारू, तेच तुमच्या घरी कासरा घेऊन येतील. यात मला कशाचा आलाय त्रास? मला आनंदच आहे. नाही, मला माहिती आहे तुम्हाला कशात आनंद आहे ते. तुम्ही या आता. बरं ठीक आहे, असं म्हणून तो तिथून निघून गेला. सदाशिव अजून तालुक्यावरून आला नसल्याची खात्री झाल्यावर नामदेव परत त्याच्या घराकडे खांद्यावर कासरा घेऊन गेला.
या कासऱ्याचा त्याला मोठा आसरा वाटत होता. प्राजक्ताला भेटायचं म्हटलं की खांद्यावर कासरा टाकायचा आणि सरळ सदाशिवचं घर गाठायचं, असं त्याचं चाललं होतं. सदाशिवच्या घरात फक्त प्राजक्ता आणि सदाशिवचं 4 वर्षांचं पोरगं होतं. वहिनी दुकानात गेल्या होत्या. मग नामदेव त्या मुलाशी गट्टी करून त्याच्याबरोबर लपाछपी खेळू लागला. प्राजक्तालाही त्यात सामील करून घेतलं आणि लपाछपी खेळताना संधी साधून त्यानं प्राजक्ताला बरोबर मिठीत घेतलं. पण आज मात्र त्याचं दुर्दैव सामोर आलं. नेमक्या त्याच वेळी वहिनी किराणा माल घेऊन आल्या. समोरचं दृश्य पाहून तर त्यांनी त्याला शिव्यांची लाखोळी वाहिली. अहो वहिनी, माझं काम भागलं म्हणून मी हा कासरा आणून दिला. तेवढ्यात तुमचं पोरगं रडत होतं म्हणून त्याला समजावण्यासाठी आम्ही लपाछपी खेळत होतो. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय हो. पण वहिनींनी त्याला शिव्या देतच घराबाहेर काढला. रात्री सदाशिव घरी आल्यावर त्याला सारा प्रकार कळला. त्यानं तडक त्याचं घर गाठलं. नाम्या, मी तुला आधीच काय म्हटलं होतं रे? माझ्याशी गद्दारी करतोस काय? मी तुला आता सरळ केल्याशिवाय सोडणार नाही, असं बराच वेळ तो बोलत होता. पण त्याचे हात दगडाखाली सापडल्यानं त्याला गावासमोर जोरात भांडून तमाशा करताच येईना. कारण कितीही केलं तरी त्याच्या बहिणीच्या इज्जतीचा प्रश्न होता. आपण गावात तालुक्यात एवढं नाव कमावलं आणि नाम्यासारख्या माणूस सरळ त्याच्या इज्जतीवरच घाला घालतो म्हणजे काय, हा त्याला मोठा अपमान वाटला. याचा सूड घेतल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. इतकी वर्ष उगाच राजकारणात टिकलो नाही, असं तो स्वतःशी म्हणू लागला. पण आता गप्प बसण्याशिवाय त्याच्या समोर दुसरा काही पर्याय उपलब्ध नव्हता. तो घरी आला आणि इकडे राधानं नामदेवचा चांगलाच उद्धार चालवला. जगात असल नसल त्या शिवेचा तिनं वापर केला आणि लागलीच तिनं तिच्या दोन्ही भावांना बोलावून घेतलं. दीड तासातच मोठी मीटिंग झाली. राधा तावातावाने बोलत होती. तिचे दोन्ही भाऊ नामदेवच्या अंगावर धावून धावून जात होते आणि नामदेव खाली मान घालून गपचूप ऐकत होता. आतापर्यंत तुमच्या अनेक गोष्टी मी सहन केल्या. शेतीच्या कामात इकडची काडी तुम्ही तिकडं करेनात, तरीही संसाराचा सारा गाडा आम्ही एकटी सोडते. अपेक्षा एवढीच होती की तुम्ही फक्त नीट राहावं. पण नाही, त्या फुकणीच्या नादाला लागून स्वतःची इज्जत तर घालवलीच, शिवाय आम्हाला मान खाली घालायला लावली. हे बघ, लोक माझी बदनामी करत्याती, त्यात खरं काय बी नसतं या. नामदेव हौस पुटपुटला. मला माहिती आहे तुम्ही किती सत्यवचनी आहात ते. त्यामुळे आता तुम्हाला ही शेवटची संधी. हिथून पुढं तुम्ही अशी चूक केलीत तर मी तुमच्या सोबत नांदणार नाही म्हणजे नाही. शिवाय तुम्हाला आयुष्यभराचा धडा शिकवण्यासाठी गळ्यात चपलांचा हार घालून तुमचे गाढवावरून गावात धिंड काढीन. मग काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या. खरं तर राधा बोललेलं खरं करून दाखवणाऱ्या मधली बाई होती. त्यामुळे गाढवावरून धिंड काढण्याच्या कल्पनेनंच नामदेवला पुरता घाम फुटला. अगं तसं वागलो तर एकच काय, पण 10 गाढवांवरून धिंड काढ, मग तर झालं. उगाच सुतावरून स्वर्ग गाठायचा याला काय अर्थ आहे? त्यानंतर दुसऱ्या दिवशी सदाशिवने प्राजक्ताला तिच्या घरी पाठवून दिली. स्वतः तो पोचवायला गेला होता. मात्र नामदेवला पाहिल्यानंतर सदाशिवचं टाळकच हलायचं. याला जिवंत गाडू की गिळू या नजरेनं तो पाहायचा. प्राजक्ता प्रकरणात त्याची बरीच बदनामी झाली होती आणि हा अपमान त्याच्या जिव्हारी लागला होता. एक दिवस तरी याला माझा हिसका दाखवणारच, नाहीतर कायमचं राजकारण सोडणार, अशी भीष्म प्रतिज्ञाच त्यानं केली होती. राधानं दिलेल्या धमकीमुळं नाही म्हटलं तरी नामदेव सुतासारखा सरळ झाला. कोणत्याही बाईकडे मान वाकडी करून पाहीनासा झाला. सकाळी उठून शेतावर जाऊ लागला. कामधंदा बघू लागला. त्याच्यात झालेल्या बदलानं राधा सुद्धा सुखावली. गावातल्या बायकांनी देखील सुटकेचा निश्वास टाकला. नामदेव आता कोणत्या बाईकडे डोळा वर करून सुद्धा पाहत नव्हता, का कोणाशी गुलुगुलू करत गप्पा मारण्यात वेळ घालवत नव्हता, की कोणासाठी वेडापिसा होत नव्हता. रानावनातले तसंच ओढ्यातले सापही सुखा समाधानाने जगत होते. असे 6-7 महिने गेले. पण अशा अळणी जीवनाला नामदेव आता कंटाळू लागला होता. बाई माणूस पाहूनही आपण पाघळत नसू तर काय अर्थ आहे या जगण्याला? शेतात दररोज राबल्यावर गुराढोरात आणि आपल्यात काय फरक राहिला? आपण जर बायकोच्या धमकीला एवढं घाबरत असू तर हा आपल्या पुरुषार्थाचा केवढा अपमान आहे. असे अनेक विचार त्याला इंगळ्या डसल्यासारखे डसू लागले. बस झालं, एवढं शेपटासारखं जिणं खूप झालं. आता पूर्वीसारखं आपण जगलंच पाहिजे. बायकोच्या कानावर जाणार नाही एवढी काळजी घेतली की पुष्कळ झालं, असं त्यानं मनोमन ठरवून टाकलं. असे विचार त्याच्या मनात यायला आणि गावात नवीन आरोग्य सेविका येणार आहे ही बातमी त्याला कळायला एकच गाठ पडली.
त्यानं त्याच्या नशिबाला शाबासकी दिली. आता फक्त प्रयत्नात कुठं कमी पडायला नको असं त्यानं मनाशी ठरवून टाकलं आणि साप शोधण्यासाठी तो रानावना चक्रा मारू लागला. बरोबर सोमवारी सकाळीच वैजयंता भोरडे गावात हजर झाल्या. मानेवर मोकळे सोडलेले केस, स्लीवलेस ब्लाउज, मोरपंखी साडी आणि डोळ्यावर घातलेला गॉगल पाहून गावातले अनेक जण चाळवले गेले. पण बाईंशी बोलायची आपणहून कोणाची हिंमतच झाली नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र कुठे आहे हो? अशा मधाळ स्वरात वैजयंताने एका घोळक्याला विचारल्यावर एकदम 4-5 जण पुढे आले आणि म्हणाले, चला मी तुम्हाला दाखवतो. असं म्हणत एकानं हातातली बॅग ओढून घेतली, तर दुसरा पर्स घेऊ लागला, तर तिसरा चला मॅडम माझ्या मागे, मी तुम्हाला पोचवतो आरोग्य केंद्रात, असं म्हणून चालू लागले. नामदेवला ही खबर लागताच जेवत असलेल्या ताटावरून गडी उठला. हात धुण्याचा बी त्याला विसर पडला. तसाच तो प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेला गेला. रस्त्यातच त्याला ह्या 4-5 जणांचा घोळका दिसला. त्यात बाई एकदम उठून दिसत होत्या. या नवीन आलेल्या बाईंना पाहून नामदेवच्या छातीची धडधड एकदमच वाढली. साऱ्या अंगभर आनंदाची एक लहर उसळून गेली आणि मेंदूला गोड अशा झिणझिण्या बसल्या. आता ही सारी लक्षणं त्याच्यामध्ये दिसू लागली. याचा अर्थ या बाईकडे लक्ष दे बाबा असा कौल आपल्या आतल्या मनाने दिल्याचं त्याच्या लक्षात आलं. आता एवढ्या घोळक्यात बाईंशी ओळख काढण्यात काही अर्थ नव्हता. नाहीतर परत एकदा घोळ झाला असता. संध्याकाळी 5च्या सुमारास आरोग्य खात्याच्या क्वार्टर्सकडे त्याने चक्कर मारायचं ठरवलं. खरं तर या क्वार्टर्स गावाबाहेर होत्या. आरोग्य खात्यातली 3-4 बिऱ्हाडं सोडल्यास फारसे शेजारी पाजारी नव्हते. त्यामुळे सगळ्या गोष्टी नामदेवला अनुकूल होत्या. त्यामुळे प्रयत्नात कोठे कमी पडायला नको असं त्यानं मनाशी ठरवलं. सायंकाळी 5च्या सुमारास साप घेऊन तो खोल्यांकडे गेला. वैजयंताच्या खोलीत त्यानं पाठीमागच्या बाजूने साप सोडला आणि पलीकडे आंब्याच्या झाडाखाली वाट पाहू लागला. 10-15 मिनिटांतच त्या खोलीतून किंकाळी ऐकू आली. क्षणाचाही विलंब न लावता नामदेवनं तिकडं धूम ठोकली. सरळ खोलीत घुसून विचारलं, काय झालं हो मॅडम? मी पलीकडच्या शेतात काम करत होतो. तुमची किंकाळी आली म्हणून धावत पळत आलो. अहो घरात साप आहे. मी आजच खोली बदलून घेते. गावाबाहेर शेताशेजारी क्वार्टर्स असल्यानं सारखे साप येणार. मॅडम तुम्ही काळजी करू नका हो, मी पकडतो सापाला. असं म्हणत 5-6 मिनिटांतच नामदेवनं सापाला पकडलंही. त्यानंतर त्यानं नेहमीच्या यशस्वी थापाही मारल्या. तोपर्यंत चहा आला. अघळ पघळ गप्पा मारल्या. अहो माझं घर असं गावाबाहेर. 2 वर्षांपूर्वीच माझं लग्न झालंय. नवरा मिलिटरीत असतो. त्यामुळे वर्ष काय तो येत नाही. त्यामुळे मी आपली एकटीच बदली होईल तेथे फिरत असते. सरकारी नोकरी सोडता बी येत नाही. वैजयंता बोलू लागली, मॅडम तुम्ही काही काळजी करू नकासा. तुमचा नवरा वर्ष तुमच्याकडे फिरकत नाही ना, मी त्याच्या जागी आहे असं समजा. तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमतरता जाणवू देणार नाही, असं नामदेवनं म्हटलं आणि त्यानं स्वतःची जीभ चावली. पहिल्याच भेटीत आपण असं बोलायला नको होतं, पण आता शब्द बाहेर गेले होते. पण वैजयंताने ते ऐकले नसावेत. तिनं काहीच प्रतिक्रिया दिली नाही. अहो या खोलीत किती घाण पडले. भिंतीचे पोपडे निघालेत. फरशी तर गेल्या कित्येक वर्षात धुतली नसेल. अशा खोलीत मी कशी काय राहू? मॅडम तुम्ही काय बी काळजी करू नकासा. मी बघतो काय करायचं ते. हा मला हिथून पुढं तुम्ही मॅडम नाही म्हणायचं, फक्त वैजू म्हणायचं. ठीक आहे मॅडम. पुन्हा? बरं वैजू, असं म्हणत दोघेही खळाळून हसले. वैजू म्हणताना तर नामदेवचं अंग मोहरून जाऊ लागलं. कोणीतरी आपल्याला गुदगुल्या करीत आहे असा भास त्याला होऊ लागला. इतक्या लवकर मासा गळाला लागेल याची त्याला काही कल्पना नव्हती. त्यानंतर तो लगेच गावात गेला. 2 किलो निरमा पावडर आणली. फरशी घासायचा ब्रश आणला आणि तकडं वैजूचं घर गाठलं. 2 मोठ्या बादल्यांमध्ये त्यानं पावडर टाकली. काठीनं तो ढवळू लागला. 5-6 मिनिटांतच मिश्रण चांगलं झालं. नंतर त्यानं फरशीवर पावडरीचं पाणी टाकलं आणि ब्रशने तो फरशी घासू लागला. फरशीवर एवढी घाण साचली होती की ती साफ करता करता त्याच्या नाकी नव आले. तरीही फरशी आरशासारखी लक्क झाली पाहिजे एवढाच विचार त्याच्या मनात डोकावत होता. त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. पण प्रयत्नात कुठे कमी पडायला नको असं त्यानं ठरवूनच टाकलं होतं. 2-2.5 तासांच्या प्रयत्नांनंतर खरंच ती फरशी लख्ख झाली, चमचमीत झाली. कॉटवर बसून नामदेवच्या कामाचं वैजू निरीक्षण करत होती. हा इकडं धुवून घ्या, तिकडं डाग तसेच राहिले आहेत. एवढ्या सूचना ती फक्त देत होती.
फरशी पुसायचं काम झाल्यानंतर नामदेव फारच थकला होता. गेल्या कित्येक वर्षात त्यानं एवढं काम केलं नव्हतं. हातापायात त्राण उरलं नव्हतं. नामदेवराव, तुमचं काम 100 नंबरी सोनं आहे बरं का. वैजूने असं बोलल्यावर नामदेवच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. केलेल्या कामाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. दुसऱ्या दिवशी त्यानं दुकानातून चुना, डिस्टेम्पर आणि रंगाचा ब्रश खरेदी केला. वैजूच्या घरी गेल्यावर त्यानं पहिले भिंतीचे पोपडे खरवडून काढले. त्यानंतर तो भिंतीला चुना लावू लागला. एवढ्या कामातच दुपारचे 3 वाजले होते. वैजूने दिलेली भाकरी आणि सांडग्याची भाजी त्यानं पंचपक्वानासारखी समजून खाल्ली. अजिबात विश्रांती न घेता त्यानं संध्याकाळपर्यंत चुन्याचं काम पूर्ण केलं. पार अंधार पडल्यावर तो घरी आला. त्या रात्री त्याचे हातपाय खूपच दुखू लागले. कसे बसे 2 घास पोटात ढकलले. अगं, शेतात दिवसभर एवढी कामं असतात की जीव अगदी दमून जातो, किकून जातो. चल, मला आता झोपू दे. उद्या सकाळी पुन्हा उसाला पाणी द्यायचंय. परत जमिनीचं सपाटीकरण करायचंय. अगं, मोठमोठाले दगड बाजूला करतोय, त्यामुळे हातपाय पण दुखत्याती. नामदेवराव बायकोला समजावून सांगत होता. त्याचं हे बोलणं ऐकून ती सुद्धा सुखावली. नवरा आता संसारात रमलाय हे पाहून तिच्या अंगावर मुठभर मांस चढलं. सकाळी लवकर उठून त्याने वैजूचं घर गाठलं. आधी त्यानं रंगाचा पहिला हात भिंतीवर मारून घेतला. हे काम 2 वाजेपर्यंत चाललं. त्यानंतर 2 घास कसे बसे खाल्ले. त्यानंतर रंगाचा शेवटचा हात त्यानं मारला. 6 वाजेपर्यंत रंगाचं काम पूर्ण झालं. गेल्या 3 दिवसांपासून नामदेवनं तिथं गुरासारखे कष्ट केले होते. राब राब राबला होता. त्यामुळे घराचं रंगरूपच पालटलं होतं. या घरात राहायला आता वैजूही खुश होती. नामदेवराव, घर तर अगदी नव्या नवरीगत नटले बघा, पण घरात धान्य धुन्य नाही का भाजीपाला नाही. मी कधी हो जाणार बाजारात आणि माल कधी आणायची. हात तिच्या एवढंच ना हो. उद्या सकाळीच एक टेम्पो दारात उभा करतो बघा, मग तर झालं ना. असं नामदेवनं म्हटल्यावर वैजू ही एकदम खुश झाली. तांदूळ, ज्वारी, गहू, डाळी या वस्तू घरातून आणून दिल्या तर बायकोला संशय येईल, म्हणून त्यानं आपला मोर्चा धान्य बाजाराकडे वळविला. तिथं त्यानं 2 पोती ज्वारी, 2 पोती गहू, 1 पोतं तांदूळ आणि हरभरा, उडीद, तूर या डाळी खरेदी केल्या. हा सारा माल त्यानं टेम्पोत भरला आणि थेट वैजूच्या घरी आणला. स्वतः त्याने ही धान्याची थप्पी घरात लावली. टेम्पोवाला निघून गेल्यावर वैजूचा हात हातात धरावा अशी खूप त्याला इच्छा झाली. तो संधी शोधत होता, पण दवाखान्यात जाण्याची वैजूला घाई झाल्यानं ती गडबडीत होती. नामदेवराव, आता फक्त भाजीपालाच राहिलाय. तो आणल्यावर असा फक्कड स्वयंपाक करते की नुसते खातच बसाल. आणि आता दररोज एका टायमाचं का होईना माझ्या हातचं तुम्ही खाल्लं पाहिजे. वैजूच्या या प्रेमळ आग्रहानं नामदेवच्या अंगावर तर मोरपीस फिरवल्यासारखं झालं. दुसऱ्याच दिवशी मंडईमधून सर्व प्रकारचा भाजीपाला घेऊनच तो आला. एवढा सारा भाजीपाला पाहून वैजू तर चक्रावूनच गेली, पण मनातून ती फार खुश झाली. दिवसामागून दिवस जात होते. नामदेव वैजूच्या घरी घरगड्यासारखा राबत होता, पण त्याला मनासारखी संधी काही केल्या मिळत नव्हती. त्यामुळे आज त्यानं ठरवूनच टाकलं, आज वैजूला मस्तपैकी मटण आणून द्यायचं. जेवायला थोडा उशीर लावायचा आणि मग इथेच मुक्काम करायचा. मग आपला कार्यभाग साधायचा असं त्यानं ठरवलं. त्यानुसार तो मटण घेऊन आला. वैजूनेही काही आढेवेढे न घेता स्वयंपाकाला सुरुवात केली. मटणाच्या वासानेच नामदेव आता घायाळ झाला होता. कॉटवर पडल्या पडल्या तो पुढची स्वप्न रंगवू लागला. आपण आपल्या हाताने आज वैजूला भरवायचं, एकमेकांना घास भरवतच जेवण करायचं आणि त्यानंतर हितच अंथरुणावरती आडवं पडायचं आणि त्यानंतर स्वर्ग सुखात रममाण व्हायचं. स्वयंपाक आता होतच आला होता. नामदेव आता जिभळ्याचा आठवू लागला होता. कधी एकदा जेवणावर आडवा हात मारतोय असं त्याला झालं होतं. तेवढ्यात बाहेरून आवाज आला, वैजू, अगं वैजू, मी आलोय, दरवाजा उघड. बाहेरून दमदार आवाज आला. नामदेवच्या छातीत एकदम धस्स झालं. त्यानं हातानेच कोण असं विचारलं. माझा नवरा आलाय, मिलिटरीत असतो या. असा आधीमध्ये कसा आला कोणास ठाऊक, हळू आवाजात वैजू बोलली. याबरोबर तर नामदेवची दात खिळच बसली. बंदूक घेऊनच फिरतो, फार आडदांड आहे. तुम्हाला जर इथे पाहिलं तर पहिली गोळी तो मला घालल आणि दुसरी तुम्हासने घालल. मग आता काय करायचं ग? तुम्ही असं करा, तुम्ही माळ्यावर जाऊन लपा. वर थोडी जागा आहे, फार हालचाल नका करू, नाहीतर दोघांचा बी जीव जाईल. असं म्हणताच नामदेवनं एका सेकंदात माळा गाठला. मग वैजूनं दरवाजा उघडला. का ग वैजू,
दरवाजा उघडायला एवढा वेळ लावलास? अव तुमची हाक मला ऐकूच आली नाही. बरं, पहिला हातपाय धुवून घ्या. मटणाची भाजी केल्या मस्तपैकी ताव मारा. मटणाचं नाव काढताच तिच्या नवऱ्याची कळी एकदमच खुलली. त्यानं पटकन हात पाय तोंड धुतलं. 5च मिनिटांत वैजूनं त्याला गरमागरम जेवण वाढलं. वाफाळलेल्या मटणावर तो ताव मारू लागला. रस्सा भुरकू लागला आणि इकडे माळ्यावर बसलेला नामदेव खाली वाकून हे आक्तिकपणे बघत होता. त्याच्या पोटात तर आता कावळे ओरडायला लागले होते. वैजूचा नवरा मटणावर तुटून पडला होता आणि नामदेव वरून चरफडत होता, पण तो काही हालचाल करू शकत नव्हता. अगं, गावावरून अर्जंट तार मला आल्या. शेतावरून काहीतरी भानगड झालेली दिसत्या. त्यामुळं उद्या सकाळी सकाळी आपल्या दोघांना बी गावी जायचंय. त्यामुळे लवकर उरक आणि झोप चटकन, असं म्हणत तिच्या नवऱ्यानं ताटात हात धुतला. मटणाचं जवळजवळ सगळं पातेलं त्यानं रिकामं केलं होतं. त्यानंतर वैजूनं राहिलेलं मटण डिश मध्ये ओतलं आणि ती शांतपणे जेवण करू लागली. तिचा नवरा कॉटवर आडवा पडला. वैजूचं जेवण झाल्यानंतर तिनं भांडी घासली आणि लाईट बंद करून ती कॉटवर झोपण्यासाठी आली. माळ्यावर बसलेला नामदेव आता कंटाळला होता. त्याच्या पोटात भुकेचा आग डोम उसळला होता. त्यामुळे त्याची वर हालचाल चालू झाली होती. अगं, माळ्यावर कसली धुसफूस होत्या ग. अहो, माळ्यावर एक मांजरीन बाळंतीण झाल्या. 2 पिल्लं आहे ती तिला. तिचीच धुसफूस चालल्या. हे ऐकून तिचा नवरा शांत झोपला. पहाटे 5लाच दोघेही उठले आणि आवराआवर करू लागले. खिडक्या दारं लावून घेतली. मोठंच्या मोठं कुलूप लावून ते लागल्याची खात्री करून घेऊन बरोबर 6 वाजता दोघांनी घर सोडलं. घर शांत झाल्याचं पाहून आणि घरात कोणी नसल्याची खात्री करून नामदेव खाली उतरला. झक मारली आणि झुणका खाल्ला असं नामदेव स्वतःशीच पुटपुटला. त्यानं घराच्या बाहेरचा अंदाज घेतला. बाहेरही शांतता होती, पण बाहेर पडणार कसं असा त्याला प्रश्न पडला. खिडकीतून त्याचा एखादा पाय फक्त बाहेर पडला असता, त्याचं अख्खं शरीर बाहेर पडणं अवघड होतं. त्यामुळे त्याने खिडकीचा नाद सोडून दिला. बाहेरून कुलूप लावल्याने दार तरी कसं उघडणार? कोणाला आवाज द्यावा तर परत आपल्याच आबरूचं धिंडवडं निघणार. तर ही गोष्ट आपल्या बायकोला कळली तर ते आपली गाढवावरून धिंड काढल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं गप्प बसण्याशिवाय त्याच्या पुढे कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. पोटात तर कावळे कोकलत होते. त्याने भाकरीचं टोपलं हुडकलं. त्यात चतकोर भाकरी होती. बरणीतून तिखट मीठ काढलं आणि त्याच्याबरोबर त्यानं त्या शिळ्या भाकरीचा तुकडा बळबळ पोटात ढकलला. दाराला कानोसा देऊन तो बाहेर काय चाललंय याची माहिती घेत होता, पण तिथंही फारशी काही हालचाल नव्हती. त्यानं दुपारीही तशीच काढली. संध्याकाळी वैजू परत येईल एवढीच एकमेव आशा त्याला राहिली होती, पण रात्र झाली तरी कोणी आलं नाही. भुकेनं तर नामदेवचा जीव कासा वीज झाला होता. स्वयंपाक पाण्याचा तर त्याला गंधही नव्हता. मग त्यानं भुईमुगाच्या शेंगा आणि हरभऱ्याची डाळ खाण्यास सुरुवात केली. त्याच्यावर भरपूर पाणी पिऊन भूक भागवायचा प्रयत्न केला. त्याच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता, पण करणार काय? दुसऱ्या दिवशी तो उठल्यावर सुटकेसाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत असं त्यानं ठरवलं. वरचा पत्रा फोडून बाहेर पडता येईल अशी आशा त्याला वाटू लागली, पण हे काम दिवसा करून उपयोगाचं नव्हतं. त्यासाठी रात्रच पाहिजे होती. दुपारही त्यानं तशीच तळमळत काढली. आता तो रात्र होण्याची वाट पाहू लागला. मेथीच्या भाजीची एक गड्डी त्याला एका फडताळात सापडली. त्यानं ती कच्चीच खाण्यास सुरुवात केली. भुकेल्या पोटी त्याला ती गोड वाटू लागली. रात्री 10 वाजता घरातील कांदा कापायची सुरी घेऊन तो वर माळ्यावर चढला आणि तिथून तो पत्रा कापू लागला. पण पत्रा इतका जाड होता की पत्रा काही कापता कापेना. पण त्यानं प्रयत्न सोडले नाहीत. 2-2.5 तासात थोडा पत्रा कापू लागला. या गडबडीत त्याच्या हातालाही जखम झाली. मग हात दुखू लागल्यानं त्यानं काम थांबवलं आणि खाली येऊन कॉटवर जाऊन झोपला. दिवसा घरात काही मिळेल ते कच्च कुच्च खाऊ लागला आणि रात्र झाल्यानंतर पत्रा कापू लागला. हा त्याचा दिनक्रमच झाला. रोज रात्री थोडा थोडा का होईना पण तो पत्रा कापू लागला. असे 4 दिवस झाले. या काळात उपासमारीनं त्याची तब्येत फारच खालावली होती. घरात तर त्याने पार उकिरडा करून ठेवला होता. गावात चोऱ्यांचा सुळसुळाट झाला होता. लोक घाबरून दारं खिडक्या बंद करून रात्री 9च्या सुमारास झोपत होते. 2-3 ठिकाणी चोरट्यांनी ग्रामस्थांना बेदम मारहाण केली होती. त्यामुळे लोकांमध्ये चोरांविषयी राग होता. त्यामुळे सदाशिवनं पुढाकार घेत गस्त घालण्यास सुरुवात केली. अख्ख्या गावात गस्त चालू झाली.
रात्री 12च्या सुमारास गस्त घालणारी मंडळी आरोग्य केंद्रातील क्वार्टर्सकडे येत होती. सगळ्यात पुढे सदाशिव होता. त्याच्या मागे 7-8 जण तालमीतली दांडगी मंडळी होती. वैजयंता भुर्डे यांचं घर बंद होतं, मात्र आतून पत्रे कापल्यासारखा आवाज ऐकू येत होता. त्यामुळे गस्तीतल्या लोकांचं लक्ष या घराकडे गेलं. त्यांनी सावधपणे अंदाज घेतला. आतमध्ये कोणीतरी काहीतरी कापत असल्याचा आवाज नक्कीच येत होता. नक्कीच चोर असणार याची खात्री गस्तीतल्या लोकांना पटली. आतमध्ये तिजोरी किंवा पेटी कापत असणार असा अंदाज बाहेरच्या व्यक्तींना आला. त्यांनी जोरात आवाज दिला. मग थोडा वेळ आवाज बंद झाला, थांबला. तेवढ्यात माळ्यावरून उडी टाकल्याचा आवाज आला. आता सारी मंडळी सावध झाली. सदाशिवनं दगडाच्या एका घावात कुलूप तोडलं. दरवाजा उघडला गेला. आतमध्ये नामदेव भीतीनं चळाचळा कापत होता. आपल्या पुढे आता काय वाढून ठेवलं आहे याची त्याला चिंता लागली होती. खोलीमध्ये संपूर्ण अंधार पसरला होता. सदाशिव बरोबर अंदाज घेऊन एका हलणाऱ्या आकृतीच्या दिशेनं गेला. क्षणाचाही विलंब न लावता त्यानं आणलेली गोधडी आतील आकृतीवरती टाकून दिली आणि त्याला कवळ्यात घेतला आणि दरवाजाच्या बाहेर आणून दानकन आदळला. आतमध्ये चोर मिळाल्याचं पाहून गस्तीतल्या लोकांनाही फार आनंद झाला. आतापर्यंत चोरांनी अनेकांना मारहाण केली होती. त्याचा राग त्यांनी गोधडीत असलेल्या माणसावर काढण्यास सुरुवात केली. जो येईल तो 4-5 लाथा तरी घालत होता. अंधार होता तसंच गोधडी अंगावर असल्यानं आतमध्ये कोण आहे हेच कळत नव्हतं. प्रत्येकाने असा हात धुवून घेतल्यानंतर गोधडीसह त्या मुळकुट्याला चावडीवरती आणण्यात आलं. आरोग्य खात्याच्या क्वार्टर्समध्ये चोर सापडला असल्याची बातमी 5च मिनिटांत घरोघर गेली. त्यामुळे जो तो चावडीकडे येत होता. गोधडीत असलेल्या चोरावर जो येईल तो 4-5 लाथा घालत होता. नामदेवही मुद्दाम गोधडीत तोंड झाकून घेत होता. त्यामुळे त्याची ओळख पटत नव्हती. तेवढ्यात सदाशिवनं त्याच्या भीमराव या कार्यकर्त्याच्या कानात काहीतरी सांगितलं. त्यानंतर भीमरावनं तिथून काढता पाय घेतला. चावडीवर अख्खा गाव जमा झाला होता. अहो, त्या चोराला आधी गोधडीतून सोडवा, नाहीतर मरायचा बिचारा, मनाजीरावाने सूचना केली. त्यामुळे एकाने पुढे होत गोधडी बाजूला सारली. तर आतमध्ये नामदेवला पाहून अनेकांना धक्काच बसला. वैजयंता भुर्डेच्या खोलीत रात्री नामदेव कशाला गेला होता याचा अंदाज अनेकांनी बांधला. पण चोर म्हणून त्याला कसं काय पकडलं हे अनेकांना उलगडलं नव्हतं. मार खाऊन खाऊन नामदेवचा चेहरा सुजला होता. तसंच उपासमारीनं त्याचं पोट खपाटीला गेलं होतं. दाढी वाढली होती. त्याची ही अवस्था पाहून 1-2 जण हळहळले. मात्र बाकीच्या सर्वांनी या चोमड्याला अशी शिक्षा पाहिजे असं म्हटलं. तेवढ्यात सदाशिव नामदेवच्या कानाशी लागला. नाम्या, मी तुला आधी काय म्हटलं होतं, माझ्याशी गद्दारी करणाऱ्यांना मी कधी बी सोडत नसतो. भोग आपल्या कर्माची फळं. सदा, माझं खरंच चुकलं. झाला तेवढा तमाशा पुरं झाला. आता मला घरी जावं दे. अरे आत्ताशी कुठं पूर्वार्ध झालाय, उत्तरार्ध तर याच्यापेक्षा भारी हाय. 2-3 मिनिटांतच तुला तो कळल. असं म्हणेपर्यंत राधा एका गाढवाला दोरीने ओढून आणत होती. गाढवाच्या गळ्यात चपलांचा हार घातला होता. ती गर्दीतून वाट काढत नवऱ्याला शिव्या देत पुढे येत असल्याचं पाहून नामदेवला घेरी आली आणि तो तिथल्या तिथे बेशुद्ध पडला. रंगेलपूर गाव तसं बरं म्हणायचं. सदा अर्थात सदाशिव दामाजी खदाळे हे गावचे सरपंच आडनावाला जागायचे. त्यांचा जन्म खाण्यासाठी झाला आहे असं ते नेहमी काहीतरी खात असताना म्हणायचे. गावातली फेमस लेडीज टेलर मैना, सूर्या आणि रव्या हे दोघं बेरोजगार तरुण स्वतःच्या घरी अथवा पारावर अथवा मैनाच्या घराबाहेर कायम पडीकच असायचे. मैना दोघांना म्हणायची, तुमचं लग्नाचं वय झालंय, काहीतरी कामधंदा करा. तर ते दोघं म्हणायचे, कामधंदा करायसाठी तूच भांडवल दे. मग ती तिचं स्वतःचं थोबाड बंद करायची. त्यावेळी हे दोघं बडबड करायचे. एकदा हे दोघं सरपंचाच्या घरी आले. त्यावेळी सरपंच गरमागरम भजे खात बसला होता. त्यांना पाहिल्यावर सरपंचांनी बायकोला म्हटलं, भज्याचा घाणा नंतर काढ. ताटातलं 5 भजी एकदम तोंडात टाकले. हे दोघं येऊन बसले. म्हणाले, तुमच्याकडं कामाला ठेवा. सरपंच म्हणाले, मैनाकडून टेलरिंग शिकून घ्या. सरपंचांनी सरळ सरळ दोघांनाही फाट्यावर मारलं. एके दिवशी दोघंही रस्त्याने चाललेले. 2 मोटारसायकली रस्त्याच्या कडेला पडलेल्या. 2 तरुणांची धराधरी चाललेली. भांडणाऱ्या दोघांनाही
ह्या दोघांनी एकमेकांपासून ओढत बाजूला घेतलं. एक तरुण म्हणाला, त्या नालायकाला खल्लासच करतो. सूर्याने त्या तरुणाला सोडलं, पण तो तरुण पुढेच जाईना. तो तरुण म्हणाला, त्याच्या 2 मुस्काडीत मार, तुला 200 रुपये देतो. सूर्याने दुसऱ्या तरुणाच्या मुस्काडीत मारलं. सूर्याने मारलं हे पाहून रव्याने सुद्धा 2 ठेवून दिल्या. तो तरुण मोटारसायकल घेऊन पळून गेला. हे पाहून तरुणानं दोघांना 200-200 रुपये दिले. सूर्या म्हणाला, कुणाला धोपटायचं असेल तर सांग. मोटारसायकल चालू करून तरुण देखील निघून गेला. सूर्या म्हणाला, हे काम बिगर भांडवलाचं आहे. भांडणं सोडवायचे शिवाय पैसे कमवायचे. रव्या म्हणाला, ज्याचं भांडण आहे असं शोधायचं. एकाकडून सुपारी घ्यायची, दुसऱ्याला धुवायचं. सूर्या म्हणाला, आपण कुणालाच धुवायचं नाही. धुवायला एखादा पैलवान ठेवायचा. पैलवानाच्या खुराकाचा खर्च परवडणार नाही, म्हणून एखादा बाउन्सर पगारावरती ठेवायचं ठरलं. त्याचं निश्चित झालं. त्याच वेळी ह्या दोघांनी काही मिनिटांपूर्वी मारलेला तरुण दोघांना गाडीवर घेऊन ह्यांच्या समोर आला. त्या तिघांना पाहून हे दोघं असे काही जोरात पळाले की गावातली 2 कुत्रे त्यांच्या मागं लागली. गावातली एक खोली ह्या दोघांनी भाड्याने घेतली. खोलीच्या बाहेर बोर्ड लावला, माणसं मारण्याचं केंद्र, दरपत्रक, धमकावणे 500 रुपये, उचलून आणणे 1000 रुपये, दुखापत करणे 3000 रुपये, एक हात किंवा पाय तोडणे 7000 रुपये, बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण करणे 10,000 रुपये. विशेष सूचना, जबाबदारी ग्राहकाची असेल. उधारी बंद. ज्याला उचलायचं मारायचं आहे त्याचा फोटो द्यायचा अथवा लांबूनच सदर व्यक्ती दाखवायची. उद्घाटनाच्या दिवशी अख्खं गाव माणसं मारण्याचं केंद्र इथे जमलं. सरपंचांच्या हस्ते रिबीन कापून उद्घाटन झालं. भाषणात सरपंच कोपरीतले 4-5 फुटाने काढून खाऊन म्हणाले, गावाची प्रगती करायची असेल तर माणसं मारण्याच्या केंद्राचा लाभ घ्या. ह्या दोन्ही रिकाम टेकड्यांनी चांगला धंदा चालू केलाय. त्यांच्या धंद्याच्या प्रगतीसाठी तुमच्या दुश्मनाचं, तुमच्या संग भांडलेल्या माणसाचं नाव सांगा, नाहीतर तो माणूस दाखवा. त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा. उत्तम पैकी कार्यक्रम केला जातो. गावकऱ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. उपस्थितांपैकी एकाने लगेचच रव्याला रोख 3000 रुपये दिले. बसलेल्यांपैकी एकाकडे बोट केलं. रव्याने फक्त आवाज दिल्याबरोबर एक जबरदस्त तगडा बाउन्सर त्या खोलीतून बाहेर आला. बाउन्सरकडे पाहताच बाउन्सर ज्याला उचलायला आला त्याचा पायजमा ओला झाला. बाउन्सरने त्याला उचलताच तो मोठमोठ्याने धाय मोकळून ओरडू लागला. हातापाया पडू लागला. बाउन्सरने खोलीत नेलं, आतून कडी लावली. एवढा धुतला की त्या माणसाच्या ओरडण्यामुळे 4-5 भित्री माणसं टेरीला पाय लावून पळाले. उद्घाटनालाच पहिलं गिऱ्हाईक दिल्याबद्दल पहिल्या गिऱ्हाईकाचा सत्कार सरपंचांच्या हस्ते झाला. खोलीचं दार बाउन्सरने उघडलं. बाउन्सरच्या मागोमाग तो 5-6 ठिकाणी बेंड झालेला रडतच बाहेर आला. कुणाकडेही न पाहता पळून गेला. सूर्या म्हणाला, ज्यांना कुणाला फोटो द्यायचे असतील अथवा व्यक्ती दाखवायची असेल त्यांनी इकडं रांगेत उभं राहावं. 3 बायकांच्या मागं 4 बापे उभे राहिले. सरपंचाला भूक लागली. तो म्हणाला, रव्या, माझ्यासाठी खायची व्यवस्था. रव्या म्हणाला, बाउन्सरला सांगतो. हे ऐकायचा अवकाश. काही सेकंदात सरपंच दिसेनासा झाला. गावातली तरणी पोरं बाउन्सरला पाहू लागली. रांगेतली पहिली बाई म्हणाली, माझी सासू लयच त्रास देत्या मला, तिला फक्त दम भरायचा हाय. 500 रुपये तिनं सूर्याकडे दिलं. नेमकी त्याच वेळी त्या पहिल्या महिला गिरायकाची सासू आली. सुनेनं सासूकडे बोट केलं. तो तगडा बाउन्सर सासू जवळ येताच ती भोवळ येऊन खाली बेशुद्ध पडली. रांगेतल्या उर्वरित बायकांनी महत प्रयासानं सासूला शुद्धीवर आणलं. हात जोडून ती सासू म्हणाली, आजपासून मी माया सुनेला अजिबात त्रास देणार नाही बाबांनो. सुनेचा प्रेमानं मुका घेऊन सासू निघाली. माणसं मारण्याचं केंद्र उद्घाटनाला जे आले नाही त्यांना सुद्धा इतरांनी बरीच माहिती सांगितली. काही ग्रामस्थ धुलाई केंद्राची धमकी, भांडण्याच्या सुपाऱ्या देऊ लागले. अनेक सासू सुना प्रेमाने राहू लागल्याच्या बातम्या सरपंचांपर्यंत येऊ लागल्या. सरपंचांच्या सततच्या खाण्याच्या सवयीला सरपंचांची बायको वैतागली. ती सुद्धा 3000 रुपये घेऊन धुलाई केंद्राकडे निघाले असं म्हणाले तेव्हा सरपंचाला कापरच भरलं. बाउन्सरचा मार खायचा नसेल तर खायचं कमी करायचं असं मनातल्या मनात म्हणत सरपंचाने बायकोचे पाय धरले. तिनं मोठ्या मनानं सरपंचाला माफ केलं. म्हणाली, आजपासनं माया आणि तुमचा स्वयंपाक तुम्हीच करायचा.
सरपंच ह्या अटीलाही तयार झाला. धुलाई केंद्रातून अनेकांना मारण्याचा आवाज येऊ लागला. अगदी दररोजच्या दररोज. एके दिवशी रव्या रस्त्याने चाललेला. समोरून येणाऱ्या माणसाला पाहून तो जागेवरच थांबला. समोरचा माणूस येत असताना रव्या त्याच्या तोंडाकडे पाहतच राहिला. येणाऱ्या माणसाला आश्चर्य वाटलं. जवळ येताच रव्या म्हणाला, कालच तू हा फोटो माणसं मारण्याच्या केंद्रात एकानं आणून दिलाय. त्या माणसाच्या डोळ्यांसमोर तो तगडा बाउन्सर दिसू लागला. रव्या म्हणाला, तुझा फोटो मी तिथून गायब करतो, तू फक्त 1000 रुपये दे. क्षणार्धात त्या माणसाने 1000 रुपये काढून दिले आणि तिथून तो पळून गेला. रव्या मनात म्हणाला, आता हा माझा जोडधंदा. फक्त एखाद्याकडे पाहून म्हणायचं तुझा फोटो धुलाई केंद्रात आणून दिलाय कुणीतरी, तो 1000 रुपये देणारच की. रस्त्यावरून जाताना रव्याने आणखी एकाकडं असंच पाहिलं. काय ते सांगितलं तो माणूस थरथरू लागताच रव्याने त्याला शब्दाधार देत नॉर्मल केलं आणि 1000 रुपये मागून घेतले. 1.5 महिन्यातच हे दोघं चांगलेच पैसेवाले झाले. चांगली कमाई केली. ह्यांनी भारीतले ड्रेस घेतले, गॉगल घेतला, सेकंड हँड 2 व्हीलर घेतली. मैनाकडे येऊन गप्पा टप्पा मारू लागले. सरपंचाच्या घरी जाऊ लागले, पार्ट्या करू लागले. एक गिराईक त्याचा दुश्मन दाखवणार आहे असं सूर्याला सांगून रव्या 2 व्हीलर घेऊन निघायचा. मैनाला गाडीवर फिरवून आणायचा. धुलाई केंद्राजवळ गाडी लावून चावी देताना सूर्याला म्हणायचा, गिराईक घरी लवकर आलंच नाही, उद्या धरतूच त्याला. इकडं सूर्या 4 गिरायक झाले तरी 3च सांगायचा. एका गिरायकाचे पैसे खिशात घालायचा. 1.5 महिन्यानंतर बाउन्सरने पगार मागितला. सूर्या म्हणाला, उद्याच देतो सकाळी आल्या आल्या. बाउन्सर खोलीत जाऊन बसला. सूर्याच्या डोक्यात काय शिजतंय हे त्याने रव्याला सांगितलं. सूर्या म्हणाला, ह्या बाउन्सरचा 1.5 महिन्याचा पगार द्यायचा नसल तर दुसऱ्या बाउन्सरला ह्याची सुपारी द्यायची. ही आयडिया रव्याला आवडली. बाउन्सरला अर्ध्या दिवसाची सुट्टी देऊन दोघं निघाले. एका हॉटेलला दोघं दारू प्यायले. बडबड करतच मैनाच्या घराजवळ आले. मैनासोबत कसं बसं बोलले. स्वतःच्या घरी आट्यापाट्या खेळत गेले. दुसऱ्या दिवशी सकाळीच रव्या आणि सूर्या माणसं मारण्याच्या केंद्राजवळ येऊन बसले. काल दोघंही दारू पिले पण नवीन दुसऱ्या बाउन्सरला सांगितलं नाही. आता जुन्या बाउन्सरला पगार द्यावाच लागणार हे दोघांच्या लक्षात आलं. ते दोघंही दुसऱ्या बाउन्सरच्या शोधात निघणार. त्याच वेळी एक नवीन बाउन्सर तिथं येऊन हजर झाला. त्याने सूर्याचे पाय धरले. म्हणाला, मला काहीतरी काम द्या. भलेही त्या पहिल्या बाउन्सरपेक्षा निम्मा पगार द्या, पण मला तुमच्याकडे कामावर काय बी करून ठेवा. दोघांच्याही मनासारखं आपोआप झालं. आधीचा बाउन्सर पायी येताना दिसताच सूर्याने ह्या दुसऱ्या बाउन्सरला खुणावलं. येणाऱ्या बाउन्सरला न दिसेल अशा ठिकाणी उभा राहायला सांगितलं. तसं तो दुसऱ्या बाउन्सर आडोशाला जाऊन उभा राहिला. आधीच्या बाउन्सर येऊन ह्या दोघांसमोर उभा राहिला. सूर्याने कपाळावरच हात मारून घेतला आणि म्हणाला, तू या पगाराचे पैसे काढले पण घरातच राहिले. तू आत बस, मी घरी जाऊन पैसे घेऊनच येतो. बाउन्सर खोलीत जाऊन बसला. ह्याने दुसऱ्या बाउन्सरला जवळ बोलवला. म्हणाला, आतल्या बाउन्सरला धुवायचा. हे घे 500 रुपये. बाउन्सरने 500ची नोट खिशात घातली. दात ओठ खात खोलीत गेला. खोलीतून मोठमोठ्याने ओरडण्याचा रडण्याचा आवाज येऊ लागला. तसं तसं सूर्या आणि रव्याचा चेहरा आनंदी दिसू लागला. खोलीचं दार उघडलं गेलं. दुसरा बाउन्सर हसऱ्या चेहऱ्यानं त्या दोघांकडे पाहू लागला. आपलं काम झालं अशा अर्थाने बाउन्सरने ह्या दोघांना उजव्या हाताने खुणावलं. हर्षभरीत चेहऱ्याने दोघं उठले. बाउन्सरला धक्का मारून आत गेले. बाउन्सरने दरवाजा लावून घेतला. आता आणखी जोर जोरात ओरडण्याचा आणि रडण्याचा, अगं बाब, मारू नको नको हे ऐकू येऊ लागलं. रडण्याच्या ओरडण्याच्या आवाजामुळे अनेक जण माणसं मारण्याच्या केंद्राबाहेर जमले. दुसऱ्या बाउन्सरने दरवाजा उघडला. दोघेही बाउन्सर बाहेर आले. पाठोपाठ नुकतेच मार खाल्लेले सूर्या आणि रव्या सुजलेल्या गालासह रडत विवळत बाहेर आले. त्याच वेळी मैना सुद्धा तिथं आली. रव्या आणि सूर्या जवळ आली. दोघांकडे पाहून मोठमोठ्याने हसू लागली. ते दोघेही मान खाली घालून रडू लागली. मैना म्हणाली, काल तुम्ही माझ्याजवळ येऊन पिऊन जे बोललासा ते मी ऐकलं होतं, म्हणूनच तुमच्या जुन्या बाउन्सरला गाठलं. त्याला काय होणार आहे हे सांगितलं. तेव्हा त्यानेच प्लॅन केला. त्याच्या बाउन्सर मित्राला कामाची गरज आहे असं सांगून तुमचे पाय धरायला सांगितले. आज तुमचा हा असा कार्यक्रम झाला ज्याच्यामुळे आपलं चांगलं होत असतं. त्याचं कधीच वाईट करायचं नसतं, या ध्यानात ठेवा. तसा वाईट विचार सुद्धा मनात आणायचा नसतो.
आजपासून हे माणसं मारण्याचं केंद्र बंद. तुम्ही दुसरा धंदा करा, पण प्रामाणिकपणे करा. त्याच वेळी सरपंच तिथं आला. दोघांच्या सुजलेल्या थोबाडाकडे पाहतच राहिला. मैनाने जे घडलं ते सविस्तर सांगितलं. सरपंचाने दोघांना चांगलाच धू धुतला, कारण सरपंचाचं खाणं ह्यांच्यामुळे बंद झालं होतं. शिवाय दररोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करावा लागायचा, हे नवीन काम वाढलं होतं. हा सगळा राग सरपंचाने एकदमच बाहेर काढला. मान खाली घालून रव्या सुऱ्या तिथून निघून गेले. बाउन्सर सुद्धा निघून गेले. गर्दी पांगली. फक्त सरपंच आणि मैनाच तिथं होते. सरपंच म्हणाला, मैना, लयच भूक लागल्या ग, तुझ्या घरी जेवायला येऊ का? मैना म्हणाली, चला की. ते दोघं 2 पावलं चालले. त्याच वेळी सरपंचाची बायको तिथं आली. तिनं मुळातच मोठे असलेले डोळे आणखी मोठे केले. सरपंच गुपचूप घराकडे निघाला. सरपंच आपल्या मागून येतो आहे असं समजून मैना बडबड करत पुढं चालू लागली आणि घरला गेली.